वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आजची सकाळ एकदम मस्त झालेली आहे, कारण की काल दमलेलो होतो गावाकडून आल्यानंतर. आणि आता रात्रीची मस्त अशी झोप झाली आहे पूर्ण. आणि आता बघा वाजलेत, आता म्हणजे मी पण रेडी झाले, फ्रेश झालेत. आणि ॲक्च्युली रिअल टाईम झाले आता 11:15. आणि आमच्या मॅडम बघा, हे बघा, अगं सोना काय कशी पालथी पडली आहे बघितलं. मला आहे ना, खरं तर देवपूजा राहिली आहे आज. काय साहेब तसेच निघून गेलेत, मग माझी आज देवपूजा राहिली आहे. नाहीतर तोच करत असतो देवपूजा. मग आता काय, मला आता हे बघा, मी आता देवपूजा करायला घेणार आहे मस्त अशी. आणि प्रिशाला मी त्यासाठी माझ्या इथे ठेवलं, कारण की ती तिथे राहत नव्हती. खरं तर ती झोपली होती, पण उठून गेली लगेच. झोपता काय मॅडमची एवढीशी ए सोनू. आणि कशी पालथी झाली इथे आणल्यानंतर. चला जय जय बाप्पा. कोणाला करायचं जय जय बाप्पा? कोणाला करायचा? हई सोना. खरं तर प्रिशाची काय आंघोळ नाही झाली, आम्ही पारसचे. माझी सोनूची नाव नाही झाली, तरी पण आम्ही जय जय बाप्पा करणार आहे, हो की नाही? आम्हाला चालते सगळं. देव बाप्पाला चालते छोट्या बालाचं, हो ना छोटू बाला. आता मला पटकन पूजा करून घेते. खरं तर माझा स्वयंपाक वगैरे पण राहिलेला आहे. मग आता पटकन अशी पूजा करायला घेते. साहेबांनी काय सकाळीच जाऊन आहे ना, मस्त भाजीपाला घेऊन आलेत. आता बघू त्याच्यापैकीच एखादी काहीतरी भाजी करते. ए इकडे बघ गप्पू, तिला आधीच सरळ करून घेते. झाली सरळ झाली भामटी. ही भामटी सरळ झाली, हो की नाही? आता छान अशी देवपूजा करायला घ्यायची. मला मस्त अशी देवपूजा करून घेते आता. जय जय बाप्पा करायचा, हरिओम म्हणायचं. मग हरिओम म्हण बापू, हरिओम हरिओम. येडा आहे अजून, येडा गोळा आहे नुसता. येडा गोळा माझा, येडा. आई किती छान दिसते बघा. छान अशी देवपूजा झाली आता जस्ट. किती सुंदर वाटते. मस्त अशी देवपूजा झाली आहे, छान अशी रांगोळी काढून झाली आहे. आणि इतकं प्रसन्न वाटतंय ना, खरंच काय सांगू तुम्हाला. आणि माझी पूजा करता करता प्रिशा बघा पार कुठे गेली. इथे होती ती, इथून पार तिकडे गेली. सगळं गोळा करून सगळं तिकडे गेली भामटे. अच्छा, मस्त छान पूजा झाली. आता पटकन असं आता स्वयंपाक करायला घेते. परत साहेब आले का मग ते बोंबा मारतील माझ्या नावाने, की नाही? परत छान असं जेवण केलंय आणि एक झोप सुद्धा घेतली. त्याच्यानंतर मस्त असं मी रेडी झाले, फ्रेश झाले मस्त. आणि खरं सांगायचं ना तर थोडंसं दुपारपासूनच जरा माझ्या घशामध्ये थोडासा त्रास होतोय. थोडा घसा खवख होतोय, दुखतोय. काय माहिती आता कशाने झालं असेल. मला असं वाटतं गावाकडे वगैरे गेलो होतो, मग पाणी वगैरे बदल झाला. आता पावसाळ्यामुळे पाणी सुद्धा बदल होतंच, मग बहुतेक त्याच्यामुळेच झालं असेल कदाचित. बघू, नाही फरक पडला तर जावं लागेल डॉक्टरकडे. कारण की मला त्रास झाला म्हणजे आमच्या प्रिशीला त्रास होणार. आणि हे बघा किती पसारा असतंय बघा. हे बघा कसं झोपले बघा. काय बघती, काय कसं एकटक बघायचं काम चाललंय. मस्त बाहेरून कपडे आणले धुतलेले, त्यांच्या घड्या घालून ठेवल्या. अजून मस्त मला भांडे घासायचे. दुपारच्या जेवणाचे बघा किती मोठे भांडे पडलेत. आता एवढे भांडे घासायचे. आणि छान असं माझ्यासाठी चहा ठेवला आहे. मस्त असं चहा आणि गुड्डेचं बिस्किट एन्जॉय करणार आहे. काय काय का बरं आवाज येते? का बरं आवाज देते तू? काय झालं? काय झालं? भामटे गावावरून आल्यानंतर बॅग वगैरे तर मी रिकामी करून घेतली आहे.
पण हे बघा प्रिशाचं हे जे सामान आहे ना, हे मला कंटिन्यू जायचं असलं ना की सोबत घ्यावंच लागतं हे सगळं. आता ह्याच्यातलं मी काही काही सामान काढून ठेवले. ह्याच्यात पावडरचा डबासुद्धा होता तिचा, हा तर आहेच आहे. हे बघा डायपर रॅशेसची क्रीम घेऊन जावी लागते. परत हे टेम्परेचरचं घेऊन जावं लागतं, कॉटन, आणि हे तिचे मेडिसिन आहे. हे सर्दीचं औषध आहे, हे सुद्धा मला सोबत ठेवावं लागतं. आणि हे आहे पॅरासिटामॉल, तापाचं औषध आहे तिचंवालं, तर हे सुद्धा मला सोबत ठेवावं लागतं. ओ काय बघितलं कशी ओरडतीये, काय झालं? हे सगळं मला ठेवावं लागतं. आणि परत हे सगळं असून आता हे लोशनसुद्धा घेऊन जावं लागतं. हे लोशन बघा, हे लोशन न्यावं लागतं. आणि परत तिचं नेल कटरसुद्धा मला सोबत ठेवावं लागतं. एवढं सगळं सामान सोबत ठेवावं लागतं. आणि हे मी ह्या बॉक्समध्ये घेऊन जात असते. आणि ह्याच्यासाठी ना त्याच्यातला माझा पसारा काढत असते. आणि तो बघा सगळा पसारा मी घाईघाईत सगळा कसा ठेवला आहे. त्या बॉक्समध्ये जो पसारा होता ना, हा सगळा माझा पसारा आहे त्याच्यातला, तो बघा कसा ठेवला आहे मी. हे बघा किती अस्तव्यस्त ठेवलं आहे सगळं, कारण की जायचं होतं ना, घाई होत होती. तर जसं हाताला मिळेल ना तसं पटपट आवरलं आणि सगळा पसारा तसंच ठेवला आहे. आता मला इतकं जीवावर आलं खरं तर हे सगळं ठेवायचं, पण आता हे ठेवावंच लागणार आहे. आता पहिले तिचे मेडिसिन काढून मला पहिले इथे सगळं व्यवस्थित करावं लागेल. इथे तिचे मेडिसिन ठेवावं लागतील आता पहिले. आणि ह्या डब्यामध्ये ना हे बाकीचं जे सामान होतं ना माझंवालं, हे सगळं मला त्याच्यामध्ये ठेवावं लागेल आता. आणि हे सगळं व्यवस्थित करावं लागेल. इतकं पसारा आणि इतकं आवरायचं आहे ना, खरं तर खूप कंटाळा येऊन जातो. असं कुठून आलं ना की मेन बॅग आणि ते ना परत रिटर्न ठेवायची, आणि त्याचं जास्त जीवार येऊन जातं. चहा झालाय, आता छान असा चहा गाळते. खरं तर आहे ना बोलण्याच्या नादात आहे ना चहा आटून गेलाय माझा, पण काही हरकत नाही, चालतं. हो, आता प्रिशालाही मी आता मस्त असं रेडी करते, जरासं फ्रेश करते. कारण की ना नुसती उलटी करती आणि आता काय करते ना, ती तोंडात हात घालती ना तर सारखी लाळ गाळती, सगळं चिकट तोंड करून ठेवते स्वतःचं. मग आता मस्त, आता जशी मी माझं आवरले, मी जशी रेडी झाली तसं तिचं सुद्धा अंग वगैरे पुसून घेते आणि तिला सुद्धा रेडी करते. पण सगळ्यात आधी पहिले चहा घेते, कारण गरम गरम चहा आहे ना घशासाठी सुद्धा बरं वाटेल, कारण खूप घसा खवखवतोय माझा. मग गरम चहा पिल्याने थोडासा फरक पडेल. आणि आता मस्त असं मी प्रिशाला रेडी केले. आणि माझं बाळ किती क्यूट दिसतंय बघा. कसं दिसतंय मला खरंच सांगा तुम्ही. कसं दिसते विचार बरं, तू विचार बरं मन, मी कशी दिसते मला सांगा, मी कशी दिसते. आगाऊपणा चाललाय, आगाऊपणा चालू आहे. घरात थांबून खूप बोर झालं होतं. आणि मग आता मस्त असं पोर्चमध्ये आले पुढे, आणि छान हवा सुटली आहे, मस्त वाटते. आम्हाला पण थोडंसं वेगळं. आणि पावसाने बघा ना आमच्या इथे रस्ता बघा किती डेंजर झालं आहे. ते काय ना, इथे एवढा रस्ता खराब नव्हता होत, पण ड्रेनेजच्या लाईनचं काम झालं होतं ना, तर त्याच्यामुळे तो खराब झाला आहे. आता भरपूर खराब झाला आहे, हो ना. काय आता 9:15 झालेत आणि साहेब काय अजून आलेले नाही. साहेबांना आज यायला उशीर होणार आहे. मग आता ते तर काही जेवण करून येणार आहे. मग आता मी काय करणार ना एकटीला, मग म्हटलं आता माझ्यासाठी पण पार्सल घेऊन ये. आता बघू साहेब माझ्यासाठी काय घेऊन येतोय ते. आणि हिचं नुसतं रडणं चाललंय. काय दर घे. खुळखुळा दिला ना की तो खेळायच्या ऐवजी ना तोंडात जात असतो. काय ग ते अप्पू, काय ते? हा 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 नाही.
तोंडात नाही. ए कसे लगेच घेण्यासाठी कसं करते. घे घे तू. तेव्हा 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 हो काय काय इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ धर. हे बघ इकडे इकडे धर धर धर. बघितलं घेता येत नाही म्हणून रडणं का तर ते पाहिजेले. नी तोंडात घालू नको सोन्या, ते गंध असतं, ते लागून जाईल तुला. आता स्वयंपाकाचं तर टेन्शन नाहीये. आता मस्त आता बघू किशोर काय आणतोय मला पण खाण्यासाठी. मी आहे ना मागवणार नव्हते काही पार्सल, घरीच करणार होते मी माझ्या एकटीसाठी. पण नेमकं लाईट गेली आणि लाईट गेल्यावरती हिला मी झोपी घातलं होतं पण ही उठून गेली. त्याच्यामुळे मग मला काहीच करता आलेलं नाही. मग म्हटलं आता काही करण्यात अर्थच नाही, त्यापेक्षा सरळ सरळ किशोरला फोन लावला आणि सांगून दिलं की माझ्यासाठी सुद्धा काहीतरी पार्सल घेऊन ये. आता बघू किती किती आगाऊपणा चाललाय. आणि आता गाईस बघा, हे जर मी ओ धर. बघितलं म्हणजे तिला तर पाहिजे म्हणून रडती ही ना. मला तरी वाटतं ही खूप हट्टी होणार आहे. ही आता चांगलंच माझं कुटाणा करणार आहे. कळायला लागल्यावर मग काही खरं नाही आता. काय काय आता मी जो माझ्या मम्मीला जो त्रास दिलेला आहे लहानपणी, तर आता ही कसर आहे ना ती ही माझी काढणार. आता माझी कसर ही काढणार ती भरून, हो की नाही. तू भरून काढशील ना आता कसर. चला तर मग आता भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.